हॅलो. हॅलो. कोण बोलतंय? नमस्कार सर, मी भाजप प्रदेश कार्यालयातून बोलत आहे. बोला. सर, हा नंबर गंगूबाई जिरे यांचा आहे का? हो आहे. सर, आज मोदी सरकारच्या योजना काय म्हणले सर? आजी माझी ती. ठीक आहे सर. मोदी सरकारच्या योजनांबद्दल आपला अभिप्राय भाजपसाठी खूप महत्त्वाचा आहे सर. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील कोणालाही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर भेटले का सर? मॅडम, तुम्ही स्कीममध्ये आता रुपयाच्या आणि खिशीतून घेते 100 रुपये. ठेवा फोन. शेतकरी आहे काय आम्ही. म्हणले सर? शेतकरी आहे आम्ही. सगळे भाव पाडून ठेवलेत तुम्ही. सोयाबीन अजून 50 गोणे घरात आहे आमच्या. ठेवा फोन. ठेवा ना आता. सर, तुम्हाला तेच सांगायला फोन केलाय की मोदीजींनी गॅस सिलेंडरची किंमत कमी केलेली आहे. कायची कमी केली? 1080 रुपयाला आणली मी मागं. सर, तुम्हाला सबसिडी मिळाली नाही का? नाही भेटलेली. मग केवायसी करावं लागेल ना सर सबसिडी मिळण्यासाठी. तुम्ही केवायसी केली का? मॅडम मला सांगा, तुम्ही किती रेट कमी केलेत? किती रुपयाला गॅस भेटतो? 900 रुपयाला गॅस आहे सर. हा, 600 रुपयांना केलेला आहे. 600 रुपये. कधी केला तो? या महिन्यापासून सर. का बरं केला? का बरं म्हणजे सर? कारण असं ना त्याला. सर, कारण काय राहणार आहे? अहो म्हणजे किंवा आली किंवा भीक म्हणून दिली किंवा उपकार केले, नेमकं काहीतरी कारण असेल ना. तुम्ही 300 रुपये वाचू राहिलेत आमचे. हा सर. नेमकं कारण असेल ना त्याला काहीतरी. तुम्ही आत्ताच केली, आता पुढे निवडणुका आल्यात त्याच्यामुळे केलीत का कशामुळे केली? का सर, मोदीला निवडणुकाला अजून टाइम आहे ना सर. किती महिने टाइम आहे मॅडम? 2 महिने? हो, ग्रॅज्युएट मुलगा आहे मी. हा सर. अडाणी नाही, पहिली गोष्ट ग्रॅज्युएट आहे. सर, तुम्हाला भेटलाय का गॅस सिलेंडर? आम्हाला भेटलाय, पण मला सांगा, आता मी दूध विकतो. दूध हा डेअरी सर. आहे. 50 लिटर दूध आहे. हा सर. मागच्या जून मध्ये रेट होते 37-38 रुपये. किती किती किती? 37-38 रुपये लिटरला दूध होते हा हा. मागच्या जून मध्ये. हा सर. हा सर. जुलै पासून रेट कमी झालेत. आज मला भाव भेटतोय 26 रुपये. 26 रुपये लिटर सर? हो, 26 रुपये. तुम्ही शहरात राहता का गावात राहता? सर, शहरात राहतो. आमच्या हा इथं 70 ते 80 लिटर दूध आहे सर. हा, म्हशीचं ना. हा सर. आता तुम्हाला ह्या नंबरवर फोटो नाही पाठवता येत, नाही रेटचे फोटो पाठवला असतो तुम्हाला. 26 रुपये लिटरनी दूध विकतो आम्ही डेअरीला. हा सर. आता लिटर माग 10 रुपये गेली. 11 रुपये जाऊन 10 रुपये गेले. 50 लिटरची किती झाली ती? 500 रुपये रोजाची. हा सर. 5 तरी किती झाली? 15,000. किती दिवसाची? महिन्याची. आणि तुम्ही गॅस किती हा सर. देताय? गॅस जातोय आम्हाला 2-2.5 महिने जाते. चूल वापरतोय आम्ही. म्हणजे हा सर. आम्हाला 12 महिन्याला 6 गॅसच्या टाक्या जातात. किती जातात? हा सर. 6. हा सर. 6. तुम्ही किती रुपये वाचवले आमचे? 300 रुपये एका टाकीला. हा सर. 300 रुपये एका टाकीला वाचले. माझ्यावर पैसे वाचले किती? 1800 रुपये. अख्खे 1800 रुपये वाचले. महिन्याला माझं नुकसान किती होतंय? 15,000 रुपये. कोणत्या तोंडाने फोन करता मॅडम? तुम्ही कधी ना नोकरी करता, पैसे भेटतात, मान्य आहे. पण किमान अंधारात ठेवू नका हो. तुम्हाला सर, फक्त तुमचं मत जाणून घेण्यासाठीच कॉल केलेला आहे. अहो आणि मॅडम तुम्हाला थोडी मला माहिती द्यायची पण होती आणि घ्यायची पण होती. मी काय सांगतो तुम्हाला मॅडम, हा तुम्ही सर. तुमच्या खानदान कोणतरी शेती केलीच असेल ना. हा सर. हा, किमान शेतकऱ्यासाठी तरी ते काम नका करू तुम्ही. सर, मला माहिती आहे तुम्ही पोटापाण्यासाठी करता, मान्य आहे, सगळं मान्य आहे मॅडम. तुमचे कोणीतरी असतील, सगळीच नोकरीला नसतील. मामा काका कोणतरी असेल ना शेतीवर. यांनी सर, तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठीच कॉल केलेला आहे सर. तुमची समस्या विचारणार होते सर मी. समस्या कधी जाणून घेऊ राहिलेत मॅडम तुम्ही? 4 वर्ष घेतल्या जाणून. आत्ता 2 महिन्यात निवडणूक आल्यात. तुम्ही मॅडम, मी तुम्हाला वैयक्तिक नाही सांगत आहे, तुम्हाला दोष नाही माझा. तुम्ही पैशासाठी काम करताय, तुम्हाला नोकरी असेल किंवा काहीतरी कंत्राट असेल, मान्य आहे मला. पण तुम्ही शेतकऱ्याच्या कोणतरी असतानाच ना, लेक असेल, सून असेल किंवा कोणी असेल, मागच्या 4 पिढ्यात कोणतरी शेती केलीच असेल ना.
अहो यांनी सोयाबीन हो, आता बंद माझ्या केलं. 50 गोण्या सोयाबीन आहे माझं 45. आजचा भाव 4,420 इथं चिमट्यामध्ये वांबुरीमध्ये. आणि तुम्ही हमी भाव देता ते कोणाला भेटतो? आता 5 रुपये अनुदानासाठी विखेने घोषणा केली 5 रुपये अनुदान. 37 वरून 32 वर आणलं, ते बी सांगितलंय अनुदान देतो. 1 महिना झालाय आम्ही फॉर्म जमा करून ठेवलेत, अजून रुपया नाही आला त्याचा. तुम्ही पैशासाठी काम करता मॅडम, पण तुम्ही खरं तळतळून सांगा त्यांना की तुम्ही फोन नका करू. ठीक आहे आम्ही सर. फक्त तुम्हाला काय करणार, आता मला तुम्हाला हा करायचं होतं की सगळ्यांनी चांगलं काम केलंय, धन्यवाद, हा करायचं होतं. पण तळतळून सांगतो, कृपया हे काम करू नका. मी विखेला मत मागच्या वर्षीच दिलं होतं आणि आजीला मत देता येत नाही, ते तिचं मत पण माझ्याकडूनच गेलं. भाजपला चुकून या जिंदगीत मत नाही जाणार. सर मला विधानसभा सांगू शकता का तुमची? मी नगर तालुक्यात राहतो. नगर का? हा, नगर तालुक्यात राहतो. बीजेपी असू नाही तर कोणी असू. मॅडम एक सांगतो तुम्हाला, पहिली ते 10वी तुम्ही शिकलेत, मी पण शिकलोय. पहिलीपासून 10वी पर्यंत एकच मॉनिटर असतं, ते तुमच्या डोक्यावर बसलाच असतं ना. हो सर, बरोबर. मॉनिटर चेंजेस करत होते ना तुम्ही, कास ठेवलं तुम्ही पहिलीपासून 10वी पर्यंत एकच मॉनिटर ठेवला, तूच आमचा मॉनिटर आहे का? नाही सर. अहो 10 वर्ष झालेत, मान्य आहे. शेतकऱ्याची मतं 10चे आणि कस्टमर तुमच्यासारखे शेतकऱ्याची मतं, तुमच्यासारख्या मतदाराची मतं, जे ग्राहक आहे त्यांची 90 मतं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची फक्त 10च मतं आहे. आम्ही तुम्हाला पाडू पण नाही शकत बीजेपीला, पण 10चे 10 यावेळेस दुसरीकडे जातील. तेव्हा आता काय तुम्ही कधी ना बीजेपीला एवढंच सांगा, ते निवडून येतील बी, पण तळतळात लय लागल. ठेवा मॅडम फोन. ठीक आहे.